कोकणातील प्रसिद्ध अशा हापूस आंब्यावरून आता कोकण विरुद्ध गुजरात असा वाद निर्माण झाला आहे. जगभरात कोकणचा हापूस अवीट चवीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र कोकण हापूसच्या मानांकनावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय. कोकण हापूसवर गुजरातनं दावा करत गुजरात वलसाड हापूस अशी भौगोलिक मानांकनाची मागणी केली आहे. वास्तविक 2018 सालामध्ये कोकण हापूसला कायदेशीर मानांकन मिळालंय. यासाठी कोकणातील बागायतदारांनी 10 वर्ष प्रयत्न केलेत. मात्र आता गुजरातनं हा नवा वाद उभा केल्यानं कोकणातील आंबा बागायतदारांमध्ये नाराजी पसरली. कोकण हापूस मानांकन अन्य कोणी वापरणं गैर आहे. या मानांकनाच्या संरक्षणासाठी वेळप्रसंगी कायदेशीर लढाई लढू, असं आंबा बागायतदारांच्या माध्यमातून लढा देणारे डॉक्टर विवेक भिडे यांनी सांगितलंय. एक तर मी भूमिका स्पष्ट करू इच्छितो की आमचा कोणालाही विरोध नाही. आमची एक सकारात्मक भूमिका हापूसबद्दल राहिली आहे की कोकणामध्ये गेले 200-300 वर्षाहून अधिक काळ असणारा हापूस हे पीक आहे, जो कोकणाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कोकणामध्ये 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावर हापूसची लागवड आहे. ह्याच्यामध्ये लाखो शेतकरी इन्व्हॉल्व आहेत. त्यांचं जीवनमान त्याच्यावर अवलंबून आहे. तर ह्या हापूस हे नाव आमच्या कोकणातलाच आरक्षित व्हावं झालेलं आहे. कायद्याच्या सर्व निकषावर ते झालेलं आहे. अशा पार्श्वभूमीवर केवळ ट्रेड वॉर किंवा आज आंब्याच्या मार्केटिंगमध्ये हापूस हा परवलीचा शब्द आहे आणि म्हणून तो आम्हाला मिळावा, अशी जर कोणाची भूमिका असेल तर त्या भूमिकेला आम्ही विरोध निश्चितच करणार. ज्या ज्या पातळीत, अगदी न्यायिक पातळीत, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथपर्यंत विरोध करायची वेळ आली तरी तो विरोध आम्ही करणार. आणि तो विरोध नसून कोकणच्या हापूस हे नाव आम्हालाच टिकवून ठेवणं, एवढी सकारात्मक भूमिका त्याच्या पाठीमागे आहे.